नमस्कार. अभिषेक बाळासाहेब सावंत हे प्रभाग क्रमांक 12 ब मधले अपक्ष उमेदवार आहेत आपल्यासोबत आता, जे स्वराज्य माझावरून आपल्याशी संवाद साधतात. अभिषेक, उच्च शिक्षित आहात तुम्ही आणि असं म्हटलं जातं की शिकलेल्या पोरांनी राजकारणात काय गरज आहे, जॉब करावा, नोकरी करावी. ह्या राजकारणात पडायचं कारण काय आणि तुम्ही कसे काय राजकारणात अपक्ष म्हणून उभारताय, तेही कुठल्या पक्षाकडून न उभारता? आजकाल काय झालंय, राजकारणात प्रोफेशनलिझम नावाची काही गोष्ट राहिलेली नाहीये. सगळे जे ते फक्त राजकारण, पद, प्रतिष्ठा एवढ्यावरतीच फोकस त्यांचा आहे, कामावरती फोकस काहीच नाही. आम्ही शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला ह्या प्रॅक्टिकल गोष्टींचं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा भरपूर नॉलेज आहे या गोष्टींचं. मग काम करण्याची संधी मिळाल्यानंतर ते काम मार्गी कसं लावायचं, सुरू करण्यापासून ते शेवट त्याचा कसा नेला पाहिजे. आणि आजकाल तुम्ही बघत आहात, कामं घ्यायची आणि कामं अर्धवट करून ती तशीच ठेवायची. लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांना इतके वर्ष त्या लोकांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवलेलं आहे आता या लोकांनी. पंढरपूरचं आपण सोडू, पण प्रभाग क्रमांक 12चा विचार आपण जर जास्त केला तुमच्या, तर तुम्हाला स्वतःला आता निवडणुकीला उभारण्याची जी प्रेरणा मिळाली आहे ते खूप महत्वाचं आहे, ज्यामुळे तुम्ही निवडणुकीला उभारताय. काय चित्र आहे प्रभाग क्रमांक 12चं आणि तुम्हाला काय त्याच्याबद्दल वाटतंय? आता मी त्या प्रभागातला रहिवासी, गेले खूप वर्ष झालं मी त्या प्रभागातल्या अडचणी मी स्वतः लोकांच्या पाहिलेल्या आहेत. लोकांना प्रत्येक संकटाला, पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, प्रत्येक ऋतूमध्ये लोकांना संकटाला सामोरे जावं लागतं. आता तुम्ही पहा, पावसाळ्याच्या दिवसात आता ह्या वर्षी भरपूर पाऊस झाला. लोकांनी उंबरट्यातनं बाहेर पाय ठेवला की लोकांचा पाय पाण्यातच आहे. तिथं जे की रस्ते हवे असायला पाहिजे होते, जे की तुंबलेली आता गटार आणि त्या गटारातून तुंबलेलं आलेलं पावसाचं पाणी वर जे साठतं ते अक्षरशः लोकांच्या उंबरट्यापर्यंत ते गेलेलं आहे पाणी. लोकांनी पाय ठेवला बाहेर की तो डायरेक्ट पाण्याच्या आणि गटरीच्या पाण्यात पाय ठेवायचा. आणि अशी स्थिती निर्माण झाली. आणि जे आपल्या प्रभागातील ओपन स्पेसेस आहेत त्याच्यावर तर कोणीच काम करत नाही. आतापर्यंत कोणीच कामं केली नाही. आम्हीच आमच्या स्वतःच्या कॉलनीतल्या लोकांनी ट्री काढायची, इकडून झाडं आणायची, ते ट्री गार्ड लावायचे आणि मोकाट जनावरे असतात ती झाडं लावली किती खाऊन जातात. आणि त्याच्यामुळे मला पहिल्यांदा असा विषय होता की सगळे जे ओपन प्लेसेस आहेत त्या सगळ्या ओपन प्लेसेसला कंपाऊंड करणे, जेणेकरून जी मोकाट जनावरे आत जाऊन ती झाडं खाऊ नये. हा एक मुद्दा होता. त्याच्यानंतर आपल्या प्रभागात कॉलेजेस आहेत, ट्युशन क्लासेस आहेत, त्याच्यानंतर हायस्कूल्स आहेत. त्यामुळं मुलांची आणि पालकांची गर्दी भरपूर असते त्या ठिकाणी. त्यासाठी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि माझ्या बहिणी इथं बऱ्याच ठिकाणी माझ्या बहिणी बाहेरच्या खेडेगावातून, बाहेरच्या शहरातून येऊन इथं राहतात शिक्षण घेण्यासाठी. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आज इथं उभा राहतो. बरोबर. त्याच्यासाठी एखादी अप्रिय घटना घडू नये त्याच्यासाठी आम्ही सीसीटीव्ही हे पूर्ण सगळीकडे प्रभागामध्ये बसवण्याचं आमचं टार्गेट असणार आहे. स्ट्रीट लाईट्स, जेणेकरून कितीही जरी रात्र झाली तरी तो कुठलाच भाग लाईटीपासून वंचित राहता कामा नये, हा एक आमचं असणार आहे. त्याच्यानंतर लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, आता मला सांगा, जे वयस्कर माणसं आहेत, रिटायर्ड माणसं आहेत, आता घरातनं बाहेर पडले की खराब रोड आहे. लोकांना चांगले रोड कुठला तर हा आता सध्या झालेला लिंक रोड, तो पण आता झालाय, त्याच्या अगोदर तो पण खराब रोड. मग ह्या लिंक रोडवरती अवजड वाहनांची वाहतूक भरपूर होते. मग त्या माणसांना भीती वाटते की बाबा लिंक रोड म्हणजे मोठ्या रोडवरती यायचं. मग त्या माणसांना निवांत बसण्यासाठी ओपन प्लेस तयार करणं, तिथं बाबा की त्यांना विरंगुळा, त्यांची करमणूक होणं, ओपन वाचनालय. आता आजकाल मुलांना रोडवरती खेळायचं म्हणलं तरी पण अवघड झालं. गाड्या फास्ट येतात वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळं ओपन प्लेस मध्ये एकदा तुम्ही त्याच्या आत गेला की तुम्हाला तिथं मुलांना खेळताही आलं पाहिजे, वयस्कर लोकांसाठी बसण्यासाठी जागा, तिथं वाचनालय, तरुणांसाठी ओपन जिम, गार्डन, देवाचं मंदिर, हे असं आमचं डेव्हलप करण्याचं विजन आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून तुम्ही अपक्ष उमेदवार उभारलेला आहे. पक्षाकडून का नाही कुठल्या प्रयत्न केला मिळाला नाही, आणि या पक्षीय बलाबलामध्ये तुम्ही अपक्ष उभारायचा प्रयत्न केला पुन्हा? आता कसं झालंय, देशाचे ज्येष्ठ नेते, खरं तर तो तरुणांचा आदर्श आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब,
त्यांनी एका भाषणात सांगितलेलं की तरुणांना संधी मिळणार नाही, तरुणांना ही संधी हिसकावून घ्यावी लागेल, तेव्हाच आम्ही आमच्या खुर्चीवरून बाजूला सरकणार. ह्या प्रेरणेला मी, ह्या त्यांच्या गोष्टीला मी प्रेरित झालो की बाबा आपल्याला संधी तरी कोणी देणार नाही, संधी ही आपल्याला हिसकूनच घ्यायला, मग ते पक्षात कडून असो नाहीतर अपक्ष असो. संधी मिळाली की ती संधीचं सोनं करणं हे मला कसं करायचं ते मला चांगलं माहिती. आणि अपक्ष राहण्याची ही भूमिका आहे की प्रत्येक पक्षाने आता खरं तर या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सगळे तरुण चेहरे दिसायला हवे. सगळे जेवढे प्रभाग आहेत, जेवढे काही पुन्हा तोच पाडा वाचला जातोय. हा, पुन्हा तोच परत तीच घराणेशाही, परत तेच भाऊ बांधकी, माझा भाऊ, हे तेच सगळं चाललं. ह्या नव्या चेहऱ्यांना काम करण्याची संधीच मिळत नाही. आणि भले भले लोक आजकाल 15-15, 20-20 वर्ष झाल्या नगरसेवक आहेत, त्या भागातला विकास काय झाला? तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रभागात आता तुम्ही एवढे दिवस बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचताय, लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि तुमची जिंकण्याची शक्यता, त्याच्याबद्दलचं तुमचं मत? तुम्ही तर आता विजयी होणार म्हणूनच उभारलेला आहात, तरीही प्रत्यक्ष आपल्याला माहित असतं लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या संदर्भात. मला सर्व आमच्या प्रभागातील लोकांचा पूर्ण 100% पाठिंबा आहे. त्यांनाही असं वाटतं की बाबा ह्या पोरांनी काम करावं, ह्या पोराला काम करण्याची संधी द्यावी, याच्यात उमेद आहे, जिद्द आहे आणि तो काम, घेतलेलं काम मार्गी लावेल, हा त्यांचा माझ्यावरती असलेला विश्वास आहे. त्याच्यामुळं मी 100% विजय माझा होणारच आहे, कारण की माझी मायबाप जनता माझ्या पाठीमागं आहे. त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या विजयाची सलामी देणार तुम्ही प्रभाग 12 मधून. प्रभाग 12तल्या नागरिकांना काय विनंती कराल? नागरिकांना हीच विनंती असेल की बाबा आपल्या हक्काचा, आपल्या जीवाभावाचा जो माणूस आहे तुमच्या प्रभागातला राहणारा, त्याला तुम्ही सपोर्ट करावा. आजपर्यंत आमचा प्रभाग असा आहे की एकदा निवडून आलेला उमेदवार परत त्या भागात दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. सर्व लोक सुशिक्षित आहेत, सर्व लोक चांगली आहेत आणि त्याच्यामुळं लोक जाणकार आहेत की बाबा पुढच्या निवडणुकीला कुणाला पाडायचं, कुणाला जिंकून द्यायचं, हे लोक कुणाच्या मागं फिरत जरी नसतील तरी लोकांच्या ते मनात असते की बाबा ह्याने काम केले, ह्याने काम केलेलं नाहीये आणि हा काम करणार आहे, ह्याच्याबद्दल मला विश्वास आहे. तर मी ह्याला पुढे करणार आणि ह्याला यावेळी संधी देणार. तुम्हाला तुमच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा.